हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. कसे आहात सगळेजण? तर आपल्या राशीचक्राच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गाईज. तर आज आपण ज्या राशीबद्दल बोलणार आहोत ती राशीचक्रातील 10वी रास आहे, म्हणजेच मकर रास. मकर रासला इंग्लिशमध्ये कॅप्रिकॉन असं बोलतात. आणि ह्याचं जर तुम्ही चिन्ह बघितलं तर हे मेंढाचं चिन्ह आहे. मेंढी किंवा मेंढा आपण बोलू शकतो, ह्याचं चिन्ह आहे. आणि या राशीचा जो स्वामी आहे, ग्रहस्वामी आहे, तो शनी आहे. शनी ग्रह या राशीचा ग्रहस्वामी आहे. तर तुमच्याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये, जर तुम्ही मकर राशीचे आहात किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणी मकर राशीचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. आणि तुमचे असेल तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी खूप काही इंटरेस्टिंग अशा गोष्टी सांगणार जे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल किंवा तुम्हाला माहिती नसेल की रिअली या गोष्टी माझ्या राशीमध्ये आहेत किंवा माझ्यामध्ये आहेत. तुम्ही चकित व्हाल किंवा तुम्ही रेझोनेट कर की येस बरोबर बोलते. अशा गोष्टी खूप आहेत तुमच्या स्वभावात किंवा गुणांमध्ये, किंवा तुमच्यामध्ये असे काही गुण आहे जे तुमच्यासाठी चांगले नाही. नक्की तुम्ही त्या गोष्टीमध्ये किंवा त्या गुणांमध्ये सुधारणा केली तर तुमची लाईफ खूप छान होईल. किंवा तुमचे जे रिलेटिव्स आहेत ते पण बोलतील खूप सुधारणा दिसते. तर मी अशाच ह्या टॉपिकवर आज बोलणार आहे. सो सगळ्यात पहिले तुमच्या स्वभावापासून आपण सुरुवात करूया. मकर रास ही खूप कष्टाळू रास असते, म्हणजे कष्ट करायला कधीच घाबरत नाही. ह्यांच्या लाईफमध्ये ना कष्ट खूप असतात. आणि शनिग्रहाची रास आहे त्यामुळे शनिग्रह ना नेहमी पेशन्स चेक करत असतो. म्हणजे एखादी, आता खूप लोक असे तुम्ही बघितले असतील की त्यांना लहानपणापासून सगळं हातात भेटलं आहे, पण या राशीच्या लोकांना ना सगळं त्यांना त्यांच्या हिमतीवर, मेहनतीवरच करावं लागतं. झिरोपासून सुरुवात करायला लागतं आहे असं बोलायला हरकत नाही. कारण की खूप कष्ट तुमच्या लाईफमध्ये लिहिलेले आहे. तुम्ही या राशीला जन्मले तर हे लिहिलेलं आहे, तुम्ही लिहून घ्या किंवा गोंधवून घ्या तुमच्या लाईफमध्ये. आणि तुम्ही कष्ट करायला कधीच घाबरत नाही. तुम्ही असं बोलतात मी कष्ट करून खाईल पण आयतं खाणार नाही, अशी तुम्ही आहात, अशी तुमची रास आहे. आणि तुमच्यासोबत हे 101% रेझोनेट झालं असेल नक्की कमेंट करा. आणि तुम्ही ना खूप हट्टी असतात एका गोष्टीसाठी. ही चांगली पण आहे गोष्ट आणि वाईटसुद्धा आहे. जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी हट्टीपणा करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, आणि जर वाईट गोष्टीसाठी करत असाल नक्कीच तुमच्यासाठी हानिकारक आहे. पण एक गोष्ट आहे की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की ती शेवटपर्यंत करून राहणार म्हणजे राहणार, असे तुम्ही आहात. त्यामुळे कॅप्रिकॉन किंवा मकर राशी तुमच्यामधली खूप चांगली बाजू पण बोलेल मी आणि वाईट बाजू पण बोलेल. तुम्ही खूप कष्टाळू आहात. एखादी गोष्ट हातात घेतली की ती करतात, चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणजे हे गुण किंवा हा स्वभाव चांगला आहे तुमच्यामधला. पण तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कारण की जर तुम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी हट्टीपणा केला किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी मेहनत केली तर नक्कीच त्या गोष्टीचं काहीच फळ भेटणार नाही किंवा एंडिंगला काहीच होणार नाही. सो तुम्ही त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही ना खूप असे फटकळ आहात. म्हणजे डोक्यात जे असेल ना किंवा मनात जे आलं ते तोंडावर, असे तुम्ही असतात. म्हणजे बोलायला कधीच घाबरणार नाही, खूप फटकळ बोलणारे, खरे. आणि तुम्हाला ना खूप खरं पण आवडतो. कारण की तुमचा जो स्वामी आहे तो शनी आहे. त्यामुळे शनिग्रह कधीच अन्याय सहन नाही करत. तो न्याय प्रिय देवता आहे आणि न्यायाचे देवता आहे. त्यामुळे तुम्ही कोणासोबत जर अन्याय होत असेल तर तुम्ही अजिबात बघू नाही शकत. नक्कीच तुम्ही त्या गोष्टीवर ॲक्शन घ्याल जर तुमच्या हातात असेल तर. ही तुमच्यामधली एक चांगली बाजू बघायला भेटली आहे. सो अजून तुमच्यामधले जर चांगली बाजू किंवा चांगले स्वभाव बघितले तर तुम्ही खूप एकनिष्ठ आहात, लॉयल आहात. आणि खूप जास्त एखाद्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला तर तो शेवटपर्यंत. खूप ट्रस्टवर्दी आहात. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला तोही म्हणजे त्या व्यक्तीला पण डोळे बंद करून तुमच्यावर कोणी पण विश्वास ठेवू शकतं. सो या तुमच्यामधल्या खूप चांगल्या गोष्टी आहे. आता आपण तुमच्यामधल्या वाईट गोष्टी किंवा वाईट स्वभावाचे पैलू तुमचा बघूया. तुम्ही खूप हट्टी आहात, मी पहिलेच सांगितलं. तर त्यामुळे तो निगेटिव्ह गुण तुमच्या एक निगेटिव्ह स्वभावामध्ये सुद्धा येतो. तुम्ही खूप हट्टी आहात. नको त्या गोष्टीसाठी जर हट्टीपणा केला तर तो निगेटिव्ह होतो, मी मगाशीच बोलली. आणि तुम्ही ना एखाद्यावर ना बॉसी एखाद्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. जर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर तर कोणी
बॉस किंवा वर्चस्व करत असेल तुम्हाला नाही आवडत, पण तुम्ही एखाद्याला असं कंट्रोल करायचा प्रयत्न करतात किंवा एखाद्याला कंट्रोलमध्ये कसा राहील याचा विचार करतात. त्यामुळे तुम्ही एक बॉस किंवा निगेटिव्ह वाईज पण असू शकते. ते कंट्रोल करायला तुम्हाला खूप आवडतं, त्यामुळे तुमच्यातली निगेटिव्ह बाजू बघायला भेटली आहे. आणि तुम्ही खूप तापट आहात, म्हणजे तुम्हाला एकदा राग आला तो आला, म्हणजे आता समोरचा व्यक्ती तो सहनच नाही करू शकत, इतके तुम्ही रागीट किंवा तापट आहात. आय थिंक सगळेच लोक रागीट असतात आजकाल. या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वभावाबद्दल आपण बघितलं आहे, चांगलं काय वाईट काय. आता तुमच्यासाठी शुभ काय आहे अशुभ काय आहे आपण आत्ता बघणार आहोत. तर तुमच्यासाठी शनिवार हा शुभ आहे, म्हणजे शनिवारी जर तुम्ही कुठली चांगली गोष्ट केली तर तुमच्यासाठी शुभ आहे ही. मंगळवार तुमच्यासाठी शुभ आहे आणि तुमच्यासाठी बुधवारसुद्धा शुभ आहे. या वारांच्या दिवशी जर तुम्ही चांगले काम केले तर नक्कीच तुमच्यासाठी शुभ आहे या सगळ्या गोष्टी. आणि तुमच्यासाठी जर अंक बघितले तर 8 आकडा, 26 हा आकडा किंवा 17 ज्याची टोटल 8 येते. 8 मी का बोलते, कारण की तुमचा जो स्वामी ग्रह आहे हा शनी आहे आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये जर तो चांगल्या स्थितीत बसला असेल तर तुम्ही ह्या दिवशी चांगले जर काम केले तर तुमच्यासाठी नक्की शुभ ठरू शकतं. तर जर तुमच्यासोबत या गोष्टी रेझोनेट होत असतील किंवा तुम्ही जर या गोष्टी यूज करून बघितल्या तुमच्या लाईफमध्ये तर नक्की त्या गोष्टीचा फायदा होईल तुम्हाला. आणि तुमच्यासाठी जो शुभ रंग आहे तो निळा, काळा आणि लाल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डायरीमध्ये किंवा एका ठिकाणी लिहून ठेवू शकतात किंवा रेकॉर्ड करून ठेवू शकतात. तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करा की तुम्हाला कसं ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला. आणि अजून जर मी तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही खूप लॉयल असतात, त्यामुळे एक काळजी नेहमीच घ्यायची आहे. जे आजकालच्या जगात खूप लॉयल आहे त्यांना असे लोक नक्कीच भेटतात जे हार्ट ब्रेक करतात आपला किंवा विश्वासघात करतात. अशा लोकांना खूप भेटतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की अतिविश्वास कोणावर ठेवू नका किंवा एखाद्यावर पटकन विश्वास नका ठेवू. जज किंवा नको तिथे जज नका करू, जिथे पाहिजे तिथे जज करा आणि नंतर एखाद्यावर विश्वास ठेवा. डोळे झाकून विश्वास नका ठेवू. तुमचे मित्र परिवार जर बघितला तर तसा चांगला असतो, पण खूप असे मित्र तुमच्या आयुष्यात असू शकतात जे तुमच्यासोबत तुमच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे नक्की तुम्ही त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तुमच्यासाठी ते निगेटिव्ह पण होऊ शकतं, कारण की एक दुश्मन किंवा एक असा मित्र आपलं आयुष्य बरबाद करू शकतो. सो नक्की त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तुम्ही. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगते, कारण की मकर रास ही खूप अशी रास आहे ना, मी आत्तापर्यंत ह्या राशीचा जेवढा अभ्यास केला आहे किंवा ह्या राशीबद्दल जेवढं वाचलं आहे मला एकच गोष्ट कळाली की ही खूप कष्टाळू, खूप लॉयल आणि अशी रास आहे ना की म्हणजे एखाद्यासाठी, म्हणजे मी वृश्चिक राशीबद्दल जसं बोलेल तशीच मकर रास आहे. वृश्चिक रास खूप डेंजर असते का, कारण की ती तसं जर समोरचा व्यक्ती जसा वागणार त्या राशीसोबत तशी ती रास वागते. पण मकर राशीची जी व्यक्ती असते ना की एखाद्याला दिलं तर खूप देते आणि जर समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीसोबत जर चांगला नाही वागला समजा मकर राशीसोबत तर ना ती म्हणजे इतकी तुटून जाते, तिला उठायला खूप वेळ लागतो. जर ब्रेकअप वगैरे झालं तुमचं तर तुम्हाला त्यामधनं सावरायला खूप टाईम लागेल. खूप लॉयल असतात तुम्ही, खूप हार्ट ब्रेक होतं तुमचं, पटकन कोणावर विश्वास नाही बसत, पण बसला की लाईफ टाईम असतं आणि पुन्हा जर त्या गोष्टीवर हार्ट ब्रेक झाला तर विचार करा किती त्रास होत असेल. सो तुम्ही या गोष्टीची नक्की काळजी घेतली पाहिजे. आणि तुमच्यासोबत असं काही झालं आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि काय नाही, तुमच्याबद्दल एवढीच माहिती मी आत्ता या व्हिडिओमध्ये देऊ शकते. आय थिंक सो हा 9-10-11 मिनटाचा व्हिडिओ असेल आणि तुमच्याबद्दल मी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. मकर राशी, कारण की शनी ग्रहाची राशी आहे आणि शनी नेहमी कर्माकडे बघतो. जर तुम्ही वाईट कर्म केले तर सगळ्या लोकांसाठी हेच आहे, पण विशेषतः तुमच्यासाठी का बोलते, कारण की तुमचा राशी स्वामी शनी आहे. त्यामुळे
तुम्ही जसे कर्म करणार तसेच तुम्हाला त्या गोष्टीचं फळ भेटणार. एखाद्यासोबत तुम्ही वाईट केलं तर ऑफकोर्स 101% तुमच्यासोबत वाईट होणार. जर तुम्ही चांगलं केलं तर 100-200% तुमच्यासोबत चांगलं होणार गाईज. सो तुम्ही कर्मांवर विश्वास ठेवा. जर तुमच्यासोबत कोणी वाईट करत असेल तर त्यांनासुद्धा शिक्षा भेटणार. त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करत राहा. मी सगळ्यांना सांगते, चांगले कर्म करा, चांगले फळ भेटणार. एखाद्यासोबत तुम्ही जर वाईट केलं तर तुमच्यासोबत 200% अजून वाईट होणार आहे. तुम्ही चांगली भावना स्वतःमध्ये ठेवत जा. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नका. दुसऱ्यांबद्दल अशा गोष्टी करू नका ज्याचा पुढे जाऊन स्वतःलाच त्रास होईल. सो एक जनरलसुद्धा मी बोलली याच्यामध्ये. आणि मकर राशीसाठी नक्की तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्याबद्दल मी आज जेवढं सांगितलं आहे ना, खूप आय थिंक सो मला असं वाटतं बाकीच्या राशींबद्दल मी एवढं सांगितलं नसेल. तुमच्यासाठी मी खूप अशा बारकाईमधल्या गोष्टी सांगितल्या, कारण की तुमची रास मला खूप आवडली. कारण की तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा या सगळ्या गोष्टी खरंच एक लॉयल व्यक्ती म्हणजे अट्रॅक्ट करतात अशा गोष्टी. सो नक्की तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ह्या गोष्टी ॲड केल्या पाहिजे ज्या मी सांगितल्या तुम्हाला. तुमच्यासाठी लकी काय, अनलकी काय. सो नक्की त्या गोष्टींची काळजी घ्या आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. बाय बाय गाईज.